जय श्रीराम भावांनो. सकाळ सकाळी उठून आता निघालोय मी मॉर्निंग वॉकला. बघू शकता तुम्ही आता. त्यानंतर थोडीशी लगेच रनिंग करायला घेतली. एक 2 किलोमीटर रनिंग केली. त्यानंतर थोडीशी आपला वॉर्मअप करावं म्हटलं. थोडीशी जंप वगैरे थोडंसं केलं. त्यानंतर स्ट्रेचिंग वगैरे करावं म्हटलं. तुमचे 20चे 2-2 सेट मारले. त्यानंतर लगेच जोर मारायला घेतले. 20-20चे 4 सेटचे आपले रेग्युलर जोर आहे ते मारायला सुरुवात केली. हळूहळू थोडेसे वाढवणार आहे आपण. त्यानंतर लगेच थोडं प्राणायाम वगैरे करायला घेतला. ध्यान वगैरे करायला घेतलं. अनुलोम विलोम वगैरे केलं. त्यानंतर सगळं आवरून वगैरे निघालो घरून आपलं. आणि घरून लगेच आपलं कामाला निघालो. कामाला तर आपलं रोज जाणंच आहे. दिवाळी असो नाही तर काही असो. आपला सीझन आहे. सेल्स लाईनवाले आम्ही, फायनान्सवाले, त्यामुळे जावंच लागतं. लगेच मग शॉप वगैरे विजिट केले. डीलरला वगैरे थोडासा बिझनेस डिमांड केला. वरून टार्गेट दिलं सगळ्यांना आणि आज टार्गेट करायचं म्हणून निघालो. परत मार्केट विजिट असेच आपली सलग मार्केट विजिट कायम चालत राहते. त्यामुळे मग परत मार्केट विजिट करत 7-8 शॉप परत विजिट केले. त्यानंतर जाता जाता कात्रजला आपल्याला लंडन ब्रिज आपल्याला दिसला. लगेच नंतर मित्राचा कॉल आला. मित्र म्हणलं चला फिरायला जाऊ. लई दिवसांनी भेटलो होतो. त्यामुळं मस्तपैकी नाचत गाचत मस्तपैकी आम्ही सगळे फिरत होतो. हे बघा पवन तास लय खुश होता. त्यामुळं मग आम्ही आलो बापदेव घाटाच्या इकडं. बापदेव घाट आमचा फेमस अड्डा आहे. तिकडं आम्ही कायमस्वरूपी जात असतो, कारण तिकडं सुकून वातावरण एक नंबर. जे आपण गावाला येतो किंवा काय येतो तिकडचं वातावरणच एक नंबर आहे भाऊ. तिकडं आम्ही 2-3 तास फोटोशूट वगैरे रील्स वगैरे बनवतो. तिथून मग निघतो घरी. संध्याकाळी परत कारण पूजा वगैरे करायची असते, त्यामुळं घरी सगळे निघतो आम्ही. घरी निघताना हे बघा दीपक आमचा, हा कायम पोरीसोबत बोलत बसणारा. हा आम्ही सगळे एन्जॉय करणार आणि तो बोलत बसणारा. कायम पोरीसोबत बोलतो तो. त्याला 100 वेळा सांगितलं तरी ऐकत नाही तो तरी. मग काय, मग घरी आलो. घरी आल्यानंतर आपले नियमचं दिवाळीचे फटाकड्या बिटाकड्या वाजवल्या. भाच्या म्हणलं होता फटाकड्या वाजवायच्यात. फटाकड्याचा फुल धिंगाणा केला एकदम. 2-3 तास फटाकड्याच वाजवत बसलो. आजचा ब्लॉग संपला भाऊ. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.